आज आपल्याला बनवायची आंब्याची वडी किंवा आंब्याची बर्फी। आता ही वडी तुम्ही बघू शकता, एकदम छान मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे। अजिबात कडक झालेली नाही किंवा अजिबात चिवट झालेली नाही। खाताना अजिबात दाताला चिटकणार नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहजरित्या ही वडी खाऊ शकतात। एवढी मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही वडी या ठिकाणी तयार झालेली आहे। ज्या ताटामध्ये आपल्याला ही वडी सेट करायची आहे त्या ताटाला आपल्याला सगळ्यात अगोदर तूप लावून घ्यायचं आहे। ताटामध्ये मी पाव चमचा तूप घालून घेतलेला आहे। तूप आपण ताटाला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती एकदम छान सहजरित्या निघेल। आता या ठिकाणी आपण गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। गॅस मी चालू केलेला नाहीये, गॅस बंद आहे आणि कढई देखील आपली थंडच आहे। आता कढईमध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे। दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कढई जर गरम असेल किंवा दूध जर गरम असेल तर मिल्क पावडरच्या यामध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे आपण या ठिकाणी गॅस चालू केलेला नाहीये। आता दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। तर आता जर यामध्ये मिल्क पावडरच्या गुठळ्या राहिल्या तर शेवटपर्यंत त्या गुठळ्या तशाच राहतात। आता मिल्क पावडर मी दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये अजिबात एकही गुठळी राहिलेली नाहीये। आता गॅस मी चालू केलेला आहे। आता गॅस चालू केल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे इतर साहित्य जे आहेत ते घालून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1.5 कप साखर घालून घ्यायची आहे। एक भांड आपल्याला कुठलंही सेट करून घ्यायचं आहे, त्याच भांड्याने आपल्याला साखर आणि आंब्याचा रस घ्यायचा आहे। त्याच कपाने आता आपण यामध्ये 1.5 कप आंब्याचा रस घालून घेऊया। आंब्याचा जो गर आहे तो आपण मिक्सरला पाणी किंवा दूध न घालता फिरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण आंब्याचा हा घट्टच रस तयार करून घेतलेला आहे। जेवढा आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे तेवढीच आपल्याला साखर देखील घ्यायची आहे। आंबा जर खूप जास्त गोड असेल तर तुम्ही या ठिकाणी साखर थोडीशी कमी देखील वापरू शकता। आता साखर आणि आंब्याचा रस आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। तर आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप घातल्यामुळे आपल्या वडीला छान चकाकी येते आणि चव देखील छान येते, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आता आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे। बुडाशी आपल्याला हे अजिबात मिश्रण लागू द्यायचं नाही। हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत कमीत कमी 20 मिनिट लागतात। अशा पद्धतीचं आपल्याला एखादं उलथणं घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण कढईला जे चिटकलेला आंब्याचा रस आहे ते व्यवस्थित असा काढू शकतो। तर 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा रंग जे आहे ते हलकासा थोडासा चेंज झालेला आहे आणि मिश्रण थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे। यामधील जे पाणी ते थोडंसं आता कमी झालेलं आहे। परत याला 4 ते 5 मिनिट गरम करून घेऊया। तर कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिट मिश्रण घट्ट होण्यासाठी लागतं। गॅसच्या मध्यम आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण गरम करायचं आहे। गॅस जर तुम्ही फास्ट केला तर मिश्रण लगेचच करपू शकतं, कारण आपण यामध्ये इतर कुठल्याही साहित्याचा वापर केलेला नाही। फक्त यामध्ये आपण आंबा आणि मिल्क पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण लगेचच बुडाशी चिटकतं। आणि आता कढई देखील भरपूर गरम झालेली आहे, त्यामुळे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। परत आपण 4 ते 5 मिनिट मिश्रण गरम करून घेतलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे। रंग देखील आता हलका हलका थोडासा पांढरा होत आहे। परत आपण 4 ते 5 मिनिट याला गरम करून घेतलेलं आहे। मिश्रण आता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे। आता बघू शकता तुम्ही मिश्रण पूर्णपणे ड्राय झालेलं आहे। याचा गोळा तयार होत आहे आणि कढईपासून आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं सेपरेट होत आहे। अशा पद्धतीचा याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं जरी ओलसर राहिलं तर वडी खाताना दाताला चिटकते आणि एकदम चिवट होते, त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरती त्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर देखील घालू शकता। मिश्रण थोडंसं तुम्ही एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून त्याची गोळी तयार करून बघू शकता। गोळी जर व्यवस्थित अशी तयार होत असेल तर आपले जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आपल्याला। आता मिश्रण मी 20 मिनिट छान असं गरम करून घेतलेलं आहे। मिश्रणाचा छान गोळा तयार होत आहे। आता आपल्याला हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या तूप लावून घेतलेल्या प्लेटने किंवा तूप लावून घेतलेल्या वाटीने हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित असं एक लेवल करून घ्यायचं आहे। तर मिश्रण मी अशा पद्धतीने ताटामध्ये छान असं एक लेवल करून घेतलेलं आहे। प्लेटला किंवा वाटीला तूप लावून घेतल्यामुळे मिश्रण प्लेटला चिटकत नाही आणि वडीला देखील छान अशी चकाकी येते, त्यामुळे आपण तूप लावलेलं आहे। आता याला हलकंसं आपल्याला 5 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लगेचच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर वडी कट करण्यासाठी अवघड जाऊ शकतं। मिश्रण आपण गरम असताना त्याच्या वड्या आखून घेणार आहोत। चौकोनी आकारामध्ये आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आडव्या आणि उभ्या लाईन टाकून आपण वड्या आखून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या। अर्ध्या तासासाठी मी मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं। अर्ध्या तासानंतर आपली जी वडी आहे ती आता थंड झालेली आहे। आपण सुरुवातीला जे आखून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला परत याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर वड्या कट करताना तुमच्या लक्षात येत असेल की वडी आपली किती मऊ आणि सॉफ्ट अशी तयार झालेली आहे। जराही वडी आपली चिवट झालेली नाहीये।
बऱ्याच वेळेस आंब्याची जी वडी आहे ती चिवट होते, खाताना दाताला चिटकते. 20 ते 25 मिनिट याला गरम करून घेतलं तर वडी जी आहे ती आपली एकदम परफेक्ट अशी तयार होते, अजिबात खाताना दाताला चिटकत नाही. सुरुवातीला साईडची वडी काढून घेत आहे. सहजरित्या ही वडी निघत आहे ताटामधून. ताटाला जराही मिश्रण चिटकलेलं नाही आहे. एकदम मस्त अशी आपली आंब्याची ही वडी तयार झालेली आहे. वडीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण फक्त मिल्क पावडर, साखर आणि आंब्याचा रसाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आंब्याचं जे फ्लेवर आहे त्या वडीमध्ये मस्त असं येतं. एकदम मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळेल एवढी मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. ताटामधून देखील आपण सहजरित्या ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. ताटामध्ये जराही मिश्रण चिटकलेलं नाही. वड्या देखील मस्त अशा निघत आहेत. तर वड्या एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेल्या आहेत. सहजरित्या 2 बोटांनी ही वडी तुटत आहे, म्हणजेच वडी आपली अजिबात चिवट नाही आहे किंवा अजिबात कडक देखील झालेली नाही आहे. तर तुम्हाला आजची ही आंब्याच्या वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.